दर्यापूर इथं संत गाडगेबाबांनी भाविकांच्या सोयीसाठी बांधलेले मातीचे घाट अनेक वर्षांनंतर मातीमुक्त करण्यात आले आहेत. भातकुली पंचायत समितीच्या पुढाकारानं इथली माती हटवण्यात आली आहे. गाडगे महाराज यांनी 1907 साली मुदगलेश्वर मंदिरावर दर्शन करणाऱ्या महिला मातीतून पाय घसरून पडत होत्या. कारण त्याची आख्यायिका अशी होती की पूर्णा नदीतलं पाणी ओल्या कपड्यांनी मुदगलेश्वर महादेवाच्या पिंडीवर टाकायचं, हा असा आख्यायिका होती. आणि त्यामुळं देव प्रसन्न होतो अशी आख्यायिका होती. महादेव प्रसन्न होतो. पण त्या आख्यायिकेला वेगळं न करता बाया पडत होत्या, पुरुष पडत होते, भाविक भक्त पडत होते, तरी पण ओल्या कपड्यांनी ते नदीच्या पाणी घेऊन जात होते. हे बाबांनी स्वतः बघितलं. आणि त्यावेळेस बाबांनी देणगीदारांच्या सहकार्याने सुंदर असे पूर्णा नदीच्या काठावर 5 घाट बांधले. 5 घाटातले 3 घाट आमला बाजूने आहेत आणि 2 घाट हे रणमोचनच्या बाजूने आहेत. ते 2 रणमोचनच्या बाजूचे घाट हे माती पूर्ण युक्त झाले होते, पूर्ण पायऱ्या झाकल्या होत्या. हे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, पण त्याच्याकडे एवढं पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं. मात्र संबंधित PDO श्री बोरकडे आणि विस्तार अधिकारी तेलंग आणि ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी थोडं सिरियसली घेतलं. आणि बोरखडे साहेबांनी आणि तेलंगनी जास्त विशेष लक्ष देऊन ते पूर्ण घाट गाडगेबाबांचे घाट पूर्ण बांधलेले, मातीमुक्त केलेले आहे. याचा खरोखर अभिमान आहे. आणि मी संबंधित बोरखडे साहेबांचं आणि तेलंग साहेबांचं, अधिकारी म्हटलं तर काही करू शकतात, नाही तर काहीच करू शकत नाही, हे यांनी दाखवून दिलं. मी त्यांना दोघांना धन्यवाद देतो.